पत्नी 3 वर्षे माहेरी राहिली, कोर्टाने घटस्फोट का दिला? फक्त माहेरी राहणे पुरेसे असते का घटस्फोटासाठी? नमस्कार मित्रांनो, आज आपण फॅमिली कोर्टमधील एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. अनेक वेळा लोक मला विचारतात, सर माझी पत्नी 2-3 वर्षापासून माहेरी राहत आहे, मला आता घटस्फोट मिळू शकतो का? किंवा मी काही कारणामुळे माहेरी राहत आहे, त्यामुळे माझा नवरा घटस्फोट घेऊ शकतो का? याचे उत्तर सरळ हो किंवा नाही असे नाही. कारण कायद्यामध्ये फक्त वेगळे राहणे आणि डिझर्शन म्हणजे परित्याग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम समजून घेऊया डिझर्शन म्हणजे नेमके काय. डिझर्शन म्हणजे पती किंवा पत्नीने कोणतेही योग्य कारण नसताना वैवाहिक जोडीदारासोबत राहण्यास नकार देणे. फक्त वेगळे राहणे म्हणजे डिझर्शन होत नाही. कोर्ट हे पाहते की त्या व्यक्तीच्या कायमचा वैवाहिक संबंध तोडण्याचा हेतू होता का? आता समजा पत्नी 3 वर्षे माहेरी राहिली, तर कोर्ट लगेच घटस्फोट देईल का? उत्तर आहे नाही. कोर्ट अनेक गोष्टी तपासते. उदाहरणार्थ, पत्नी माहेरी का राहिली? तिला घरगुती हिंसा होती का? तिला मानसिक किंवा शारीरिक छळ सहन करावा लागत होता का? तिला घरातून काढून टाकण्यात आले होते का? किंवा ती स्वतःहून कोणतेही कारण नसताना पतीला सोडून गेली होती? ही सर्व तथ्ये कोर्टासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. आता पुराव्यांचा प्रश्न येतो. कोर्ट कोणते पुरावे पाहू शकते? दोघांमधील व्हॉट्सअप चॅट्स ते पाहू शकतात, फोन कॉल रेकॉर्ड ते पाहू शकतात, कौटुंबिक बैठकीचे पुरावे म्हणजे कुटुंबामध्ये जर मीटिंग झाल्या असतील तर त्याचे पुरावे देखील पाहू शकतात, साक्षीदार कोण आहेत अशा प्रकरणामध्ये ते पाहू शकतात, नोटीस किंवा पत्रव्यवहार अशा प्रकरणामध्ये तपासले जाऊ शकतात, आर्थिक व्यवहार जर झाले असतील अशा प्रकरणामध्ये ते सुद्धा तपासले जाऊ शकतात कोर्टाकडून, आणि संपूर्ण घटनाक्रम अशा प्रकारे तपासला जाऊ शकतो. अनेक वेळा असे दिसून येते की एक पक्ष म्हणतो की दुसरा पक्ष परत येण्यास तयार नव्हता, पण चॅट्स किंवा संदेशामधून उलट सत्य समोर येते. म्हणून प्रत्येक प्रकरणात पुरावे महत्वाचे ठरतात. आता एक महत्वाची गोष्ट, जर पत्नी योग्य कारणाचं माहेरी राहत असेल तर ते डिझर्शन मानले जाईलच असे नाही. त्याचप्रमाणे जर पतीने पत्नीला परत आणण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसेल तर त्याचाही परिणाम कोर्टच्या निर्णयावर होऊ शकतो. म्हणून 3 वर्षे माहेरी राहिली म्हणजे घटस्फोट नक्की मिळेल असा कोणताही कायदा नाही. कोर्ट प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती, पुरावे आणि दोन्ही पक्षांचे वर्तन तपासून निर्णय देते. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक गैरसमज पसरले असतात, परंतु फॅमिली कोर्टमध्ये प्रत्येक केस तिच्या स्वतःच्या तथ्यांवर ठरते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची केस वेगळी असू शकते आणि त्यातील तथ्ये देखील वेगळी असू शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेगळे राहण्याचे प्रकरण डिझर्शन नसते. तुमच्या केसची परिस्थिती, पुरावे आणि घटनाक्रम यावरच कोर्टाचा अंतिम निर्णय अवलंबून असतो. जर तुमची डिव्होर्स, मेंटेनन्स, डोमेस्टिक व्हायलन्स किंवा फॅमिली कोर्ट संबंधित केस चालू असेल तर कमेंटमध्ये लीगल लिहा किंवा कन्सल्टेशनसाठी आत्ताच संपर्क साधा. मी ॲडव्होकेट वैभव लुबाळ, फॅमिली क्रिमिनल आणि प्रॉपर्टी मॅटर्स मध्ये मार्गदर्शन करतो.